बघा, आजच्या दिवशी माझ्या म्हणजे पुतण्याचं लग्न आहे, तर त्यांचं आमचं मुहूर्त जे विधी आहे ते चालू असताना मला कॉल आले आणि त्या प्रसार माध्यमातून मला आज एकदम म्हणजे मला खूप वाईट वाटतंय की अशी बातमी आली की शहर अध्यक्षपद माझा राजीनामा घेता कोमल पाटील यांना दिलाय. हे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम तुम्ही आमचे शहर अध्यक्ष म्हणजे कोणीच कुठलंही पद असू दे त्याचा राजीनामा स्वीकारणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते दुसरं नियुक्त करू शकता. परंतु असं काही न घडता डायरेक्टली तुम्ही त्यांना नियुक्त पत्र दिलं आणि सगळीकडे म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे ते व्हायरल झालं की असं असं पद्धत तुम्ही त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. हा सर्वस्वी माझ्यावर झालेला अन्याय आहे. आज 12 वर्ष शहर अध्यक्षपद जे चालवते आहे, आज मी माझ्या हिमतीवर माझ्या ताकदीवर आणि सर्व महिला सेनेला एकत्रित घेऊन मी करतेय. कुठल्या पण महिलेला कधी पण जाऊन विचारा की ताईचं काम काय आहे. आणि आज एवढ्या याच्यामध्ये एवढ्या सगळ्या म्हणजे वाईट घटना घडत असताना सुद्धा मी स्ट्रॉंगली उभी राहून प्रत्येक गोष्ट फेस करून आज इथे पक्ष जिवंत ठेवलेला आहे. एवढा 2015ला एवढी भांडण होऊन त्याच्यातनं सुद्धा मी आज इथे तो पक्ष उभा ठेवलेला आहे. मी एकटी इथे बाहेर उभी राहून, माझे कार्यकर्ते माझ्यावर उभं राहून आज माझ्या म्हणजे मिस्टरांना 9 महिने बाहेर ठेवलं गेलं. ज्या काही त्यावेळेस जे वादविवाद झाले त्यावेळेस पक्षाची भूमिका 0 होती. कोणीही माझ्यासाठी इथे आलं नाही की माझ्या मिस्टरांसाठी इथे आलं नाही, तरी सुद्धा मी एकटी लढत राहिली. कारण शेवटी मला इथलं माझं अस्तित्व म्हणजे टिकून ठेवायचं होतं. माझा पक्ष इथे मला टिकून ठेवायचा होता. 50 मतांनी माझी हार झाली होती त्यावेळेला, तरी सुद्धा नाही. ह्या चुकीच्या गोष्टी जर घडल्या आहेत, माझ्याकडे एवढा मोठा पद असताना त्यांनी मला पहिल्यांदा कळवायला पाहिजे होतं. आज पक्षाला मी आज संघटना बांधलेली आहे. आज मी माझ्या स्वतःच्या स्वबळावर खर्च करून सगळं करून मी आज महिला संघटना वाढवली, शहर संघटना वाढवली. आज माझ्या पूर्ण वॉर्ड बांधून ठेवला. वॉर्डचे माझे किती नंबर बदली झाले, 100, 74, 35, आता 27 आहे. याच्यात सुद्धा मी माझं अस्तित्व टिकून ठेवलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मला म्हणजे साईडला करून जर तुम्ही दुसरं पद ठेवताय ते चुकीचं आहे ना. माझा असा काही विचार नाही आहे किंवा मी असं काही करणार पण नाहीये. मला काय ठरवलं होतं मी की आता मी जे चाललंय ते आपण करणारच आहोत. म्हणजे निवडणूक लढवणं, जे त्या पक्षाचे आदेश आहेत त्याप्रमाणे पाळणार होतो. परंतु ह्या अशा घटना ह्यांनी घडवून ठेवलेल्या आहेत की नाईलाजाने मला काही गोष्टी करण्यास यांनी आता प्रवृत्त केलेला आहे. आता ह्याच्यात म्हणजे दादांना मी वेळोवेळी सगळ्या गोष्टी सांगत राहिली. मला जिकडं तिकडं प्रेशर होत होतं, येत होतं, ह्या येऊन बसत होतं. माझ्यापर्यंत कोणी आलं, मी कोणाच्या ऑफिसला गेली नाही, कोणाच्या म्हणजे कोणी मला केला नाही. परंतु जे इकडे येऊन बसत ते मला कळत होतं. या प्रेशरमध्ये मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी माझं म्हणजे फोन पण नाही उचललाय आणि मेसेजला रिप्लाय पण दिले नाही. मग याचा अर्थ आम्ही काय समजायचं. आणि मला सांगितलं जातं की दादा मुद्दाम तुमचा फोन उचलत नाहीये, मुद्दाम फोन करा. मी असं काय गुन्हा केलाय का? कुठे त्यांनी मला बघितलं कुठल्या ऑफिसमध्ये, कुठल्या दुसऱ्या नेत्याबरोबर बघितलं, कुठल्या पक्षातल्या लोकांच्या बरोबर बघितलं? नाही बघितलं. मग कारण काय हे मला पण कळलं पाहिजे. माझं काय चुकलं हे मला कळलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी म्हणजे कुठली माझी भूमिका मी स्पष्ट त्यांना म्हणजे नाही सांगणार आहे. जे काय करायचं ते माझा वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला पण कळवेनच. ते तुम्हाला नंतर कळवेन मी. जर काही करायचं असले तरी पण तुम्हाला मी नंतर कळवेन आणि नसेल करायचं तरी पण मी कळवेन.